नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर काय करायचं, एका वाटीमध्ये ना 4 चमचे बेसन आपल्याला घ्यायचे. तर बघा 4 चमचे बेसन मी घेतलेले आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, एक जवळपास कपभर. अगोदर मिक्स करून घेऊ. तर बघा असं एक छानसं बॅटर त्याचं तयार करून घ्यायचं. खूप पातळ नका करू बरं का. आता एका बाउलमध्ये आपल्याला 3 मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचेत, उकडलेले घ्यायचेत. ठीक आहे. आणि त्यांना ना ह्या स्मॅशरच्या सहाय्याने ना असं स्मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण. अजिबात त्याच्यामध्ये गुठळी वगैरे काहीसुद्धा नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर हे बघा आता मस्त स्मॅश झाले. आता त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक असा चॉप केलेला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चॉप केलेला तो पण टाकायचा आहे. एक शिमला मिरची एकदम बारीक चॉप केलेली ती टाकायची. आणि कोथिंबीर थोडी जास्त टाका. तर हे बघा इथे माझ्याकडे पेरी पेरी मसाला आहे. हा कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला मिळेल. हा टाकायचा आपल्याला 1 चमचा. हे पास्ता सीझनिंग आहे, पास्ता मिक्स, हे पण तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात मिळेल. हे टाकायचं 1 चमचा. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चॉप केलेल्या. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच. तर हे बघा आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आपण. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पोहे टाकायचेत. पोहे स्वच्छ निवडून घ्या, पण त्याला धुवू नका. ठीक आहे. कारण त्याच्यातला स्टार्च पाहिजे आपल्याला. आणि हा बेसनचा जो घोळ आपण तयार केला होता हा टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये. आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा आता हे मिक्स झालेलं आहे. आता याला आहे ना 15 मिनटं आपल्याला थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं आहे बाजूला. तर हे बघा 15 मिनिटं आपले झालेले आहेत. आणि त्या पोह्यांनी ना बरंचसं हे जे मॉइश्चर होतं ना ते सोक केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आता मॉइश्चर आपलं खूप कमी आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना आपल्याला 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे. तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मक्याचं पीठ किंवा मैदा किंवा गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. आता त्याला ना मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित. तर हे बघा आता मस्त मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हाताला ना थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. आणि बटाट्याचं जे मिश्रण आपण तयार केलं आहे ना ते आपल्याला असं हातावरच आहे ना थोडंसं थापून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरही आपल्याला एक चीजचा हे बघा असा एक क्यूब टाकायचा आहे छोटा. ठीक आहे. त्याला आता पॅक करून घ्यायचं आहे वरून. हे बघा. आणि मग हे असा थोडासा गोलसर आणि थोडासा जाडसर आपल्याला शेप द्यायचा आहे त्याचा. हे बघा. आणि त्याच्यानंतर बारीक रवा असतो ना, बारीक रव्यामध्ये आपल्याला त्याला हे असं कोट करून घ्यायचं आहे. हे बघा. हे बघा इतकं सोपं आहे. तर हे बघा आता सगळे आपण तयार करून घेतलेले आहेत. आता तेल आपलं छान गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम केल्यानंतर तेल मीडियम करायचं टेम्परेचर तेलाचं. आणि हे कटलेट जे आहेत आपले हे छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघा 3 ते 4 मिनिटं दोन्ही बाजूने याला मला कुरकुरीत करायला लागलेले आहेत. मीडियम टेम्परेचरवर मी याला छान फ्राय करून घेतलेलं आहे. आणि पोहे टाकल्यामुळं काय होतं की मॉइश्चर जे आहे ना ते पोहे आतमध्ये होल्ड करून ठेवतं, पकडून ठेवतं. त्याच्यामुळे काय की ते पाणी जे ते रिलीज होत नाही आणि मग तेल पिल्या जात नाही. हे बघा अजिबात तुम्हाला आहे ना तेल याच्यामध्ये दिसणार नाही. आता याला काढून घ्यायचं टिश्यू पेपरवरती. हे बघा अजिबात तेल नाही आहे त्याच्यात. हे बघा किती सुंदर दिसतं आहे. आवाज बघा एकदम क्रंची आणि कुरकुरीत. याला तुम्ही पावमध्ये भरून वडापाव म्हणून पण खाऊ शकता. याचा बर्गर पण बनवू शकता. अजिबात तेल वगैरे पिलेलं नाही. आणि हे चीज बघा आहे की नाही एकदम मजेदार. तर ही रेसिपी माझ्या पद्धतीनं ट्राय करून बघा.